शासकीय रुग्णालय जिल्हा सोलापूर इथं 300च्या आसपास गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान। सोलापुरात रोटी बँक संस्थेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शोहेब चौधरी एसटी यांनी आपला वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून 300च्या आसपास गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान केले। संस्थेला जनतेला आवाहन केलं होतं की आपण जे वाढदिवस साजरा करतो त्यामध्ये केक, फटाके, शाल, पार्टी, कलर यामध्ये आपले पैसे वाया न करता आपण आमच्या संस्थेबाबत अन्नदान करून एक आदर्श वाढदिवस साजरा करू शकतो, जेणेकरून तुम्हाला पुण्य आणि गरीब लोकांचा आशीर्वाद भेटेल। आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ व मिठाई देऊन आणि तुमच्या हाताने जेवण वाटप करू। पुढे संस्थेचे अध्यक्ष जमीर भाऊ पठाण यांनी या नवीन उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की रोटी बँक तर्फे दररोज एक वेळ संध्याकाळचं जेवण रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत देण्यात येते। एकही दिवस न चुकता फक्त मानवतेच्या हितासाठी हे काम चालू आहे। आपला देश गंगा जमुना संस्कृतीचा प्रतीक आहे। आपल्या देशामध्ये भाईचारा अमन कायम राहण्यासाठी हे काम गेल्या 8 वर्षापासून चालू आहे। संस्थेला 80J आणि 12A हे नंबर सुद्धा भेटलेला आहे। यावेळी सोमनाथ उपासे, जुबेर सय्यद, भारतीय अमन ग्रुपचे आसिफ भाई बागवान, खलीफा, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष फारुख भाई शेख बागवान, जनक्रांती पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रिजवान शेख, इको नेचर क्लब संस्थेचे अध्यक्ष मनोज देवकर, डॉक्टर राठोड पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। इथं येण्याचा योग आलेला आहे। आसिफ बागवान सर, जमीर भाई सर, चौधरी सर आणि शिवाजी छत्रपती ब्रिगेडचे अध्यक्ष आणि फारुख सर, रिजवान सर आणि उपस्थित असलेले सर आणि डॉक्टर प्रशांत राठोड सर आणि वर्षांचे मालक सत्तारबाई यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज रोटी बँक गेली 8 वर्ष सातत्याने चालू आहे की भुकेलेला अन्न देणे सर्वात पुण्यदान की परमेश्वराने अल्लाने सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे न खंड पडता अखंडाने काम चाललेलं, याबद्दल आमच्याकडून जितकं काय सहकार्य करता येईल आम्ही नक्कीच आपल्या सोबत आहेत। डॉक्टर प्रशांतजी राठोडने आत्ताच बोलले की आमच्या पुढं आमच्या आजीचं त्या माध्यमावर स्मरणार तेही इथं तुम्हाला मदत करणार। आमचे जेवढे काय मित्र परिवार आहेत त्यांच्या माध्यमातून जितकं काय सहकार्य करता येईल नक्कीच करूयात आणि परमेश्वर सगळ्यांना आर्थिक सक्षम बनवून आपल्याला इतर जे निराधार आहेत त्यांना कसं आपल्याला सक्षम करता येईल आपण नक्कीच प्रयत्न करू। आणि चौधरी साहेबांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप आपणास शुभेच्छा सर। शोहेब चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना व या सिव्हिल हॉस्पिटलमधील पेशंट जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना हे अन्न दान आज रोजी त्यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये डॉक्टर रमेशजी डॉक्टर मनोजजी देवकर साहेब जे या हवामान आणि वातावरणामध्ये जे काही हे आहे ते इको नेचर क्लब म्हणून संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व या नेचरचं जे काही काम चालू असतंय त्यांचे मित्र डॉक्टर साहेब राठोड साहेब हे सुद्धा आपल्या इथं आलेले आहेत आणि आमचे ते मजहर शेख सामाजिक कार्यकर्ते, रिजवान सर सामाजिक कार्यकर्ते, खलीफभाई शेख मंसूर आणि आमचे मित्र अहमद सर, ॲडव्होकेट खरेदी साहेब, समीर जे रोटी बँकचे जे संस्थापक आणि चेअरमन आहेत ते आमचे जमीरभाई पठाण गेली आज 7 ते 8 वर्ष त्यांचं चालू आहे। ते कोणताही खंड न पडता ते आपलं अन्नछत्राचं काम ते बघत आहेत। लक्ष्मण भोसले, मी पंचायत समिती शिक्षण विभाग मोहोळला आहे। बऱ्याच दिवसानंतर सिव्हिलमध्ये नातेवाईकाच्या डिलिव्हरी संदर्भात आलो। मी थोडा वेळ बघितल्यानंतर मला सकाळी काही भेटलं नव्हतं, पण मी संध्याकाळी बघितलं। खूप या जगामध्ये आपण एकदा जन्मल्यानंतर पाठीमागं आपल्या काहीतरी आठवणी राहाव्या, आपल्याला एन्जॉय करता येतो। आपल्याला वाटतं की जीवन म्हणजे काहीतरी मजा मस्ती करून जायचं, पण आपला जो वाढदिवस आहे तो कुठेतरी हॉटेलमध्ये पण करता येतो, बरोबर ना। तिथं जर आपण वेस्टेज पैसे घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या निराधाराच्या लोकांना जर अन्न करून त्यांची जी दुवा असेल, त्यांचे जे काही आशीर्वाद आहे ते आपल्या पाठीशी राहावं आणि आपल्या त्यांच्या आशीर्वादामुळे आपली प्रगती नक्कीच होते। इनडायरेक्टली कसं आहे, आपण त्यांनी समोर आपल्याला ते दुवा देणार नाही, पण त्यांचं एक मन असतं की बाबा
हे जे काय दानशूर व्यक्ती आहेत, या ज्यांच्यामध्ये जगामध्ये चांगली लोक पण आहेत,